कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मटका झाला कॅमेऱ्यात कैद। कळे पोलिसांकडून जिल्हा पोलीस अधीक्षकांची दिशाभूल। अवैध धंद्याचा पुरावा आला समोर, बीट अंमलदारावर होणार का निलंबनाची कारवाई। कळे पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर कोल्हापूर गगनबावडा रोडवर एका पत्र्याच्या शेडमध्ये मटका बुकी गेले अनेक दिवस राजरोसपणे सुरू आहे। या बुकीमध्ये लाखोची उलाढाल होत आहे। खाकी वर्दीतील भोलेनाथाचा आशीर्वाद बुकी चालकाला लाभल्याने त्याच्यावर साधी कारवाई सोडा, तिरकी नजर करण्याची हिंमत कळे पोलिसांकडे नाही, अशी चर्चा लोकांमध्ये सुरू आहे। पोलिसांचे लागेबादे असल्यानेच गगनबावडा रोडवर तसेच कळे परिसरात 7 ते 8 मटका बुक्या खुलेआम सुरू आहेत। जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे पूर्णपणे बंद करावेत, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना वारंवार दिलाय। 2 दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांना अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा दम दिला होता। याबाबत वृत्तपत्रांनी रकाने भरून पोलीस अधीक्षकांच्या बातम्या छापल्या। बातम्या वाचून कळे परिसरातील जाणकार नागरिक व महिलांनी पोलीस अधीक्षकांचे कौतुक केले खरे, परंतु कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम सुरू असलेला मटका बुकी व त्यावरील मटका शौकीनांची होत असलेली गर्दी पाहून तीव्र संताप व्यक्त देखील केला। कळे पोलिसांनी बुकी चालकाच्या खुटीला कर्तव्य टांगून झोपेचं घेतलेलं सोंग जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या चांगल्या कार्यपद्धतीला बदनाम करत असताना जिल्हा पोलीस अधीक्षक शांत का, हा खरा प्रश्न असून कळे पोलीस ठाण्याअंतर्गत काम करणारे कळे बीट अंमलदारावर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावांमध्ये मटका, अवैध दारू, पान टपरींमध्ये अवैध गुटखा, मावा यासारखे अवैध धंदे सुरू आहेत। प्रामुख्याने मटका व्यवसायाचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात फोफावलं आहे। काही महिन्यांपूर्वी आडोशाला चालणाऱ्या बुक्या लोकांच्या नजरेत येतील अशा ठिकाणी चालवल्या जात आहेत। गगनबावडा रोडवर सुरू असलेली मटका बुकी वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील दिसत नाही, असे म्हणणे धाडसाचे ठरेल। याशिवाय कळे गाव परिसरात 7 ते 8 बुक्यांवर शौकीनांची गर्दी पाहायला मिळते। बुकींमध्ये लाखोची उलाढाल होत असून अनेकांनी मटका खेळण्याच्या नादात आपल्या संसाराची राख रांगोळी केली आहे। त्यामुळे मटकाबंदी कधी होणार, कळे पोलिसांना देव सुदबुद्धी कधी देणार, त्यांचं कर्तव्य कधी जागं होणार, आमचं संसार कधी सावरणार, अशा अपेक्षा सर्वसामान्य महिला व्यक्त करत आहेत। आमच्या कार्यक्षेत्रात मटका बंद आहे, शिवाय योग्य त्या कारवाईबाबत पोलिसांकडून योग्य उपाययोजना केल्या जात आहेत। अवैध धंदे रोखण्यासाठी पोलिसांकडून पेट्रोलिंग देखील केले जात आहे, अशा आशयाची माहिती अधिकार कायद्यातून मागितलेल्या माहितीतून कळे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दिली होती। राजरोसपणे सुरू असलेली मटकाबुकी कॅमेऱ्यात कैद झाल्याने कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या बैठकीत अवैध धंदे बंद असल्याचा कांगावा करणाऱ्या कळे बीट अंमलदार व कळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांचा कर्तव्याचा खरा चेहरा टराटरा फाटला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांची दिशाभूल करून कर्तव्याचे 3 तेरा करणाऱ्या जबाबदार कळे बीट अंमलदारावर निलंबनाची तातडीने कारवाई करून जनतेमध्ये चांगला मेसेज देण्याची जबाबदारी वरिष्ठांनी घेणे गरजेचे आहे। जांभळी कासार न्यूजसाठी कळेहून राम करले।